मुलांना नुकतीच सुट्टी चालू झाली होती. तर मुले बोलली, आज काहीतरी स्पेशल बनव. मग काय केला पाणीपुरीचा बेत. पाणीपुरी ही सर्वांचीच फेवरेट आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर त्यासाठी बटाटे घेतले व ते स्वच्छ धुतले व कुकरमध्ये थोडेसे पाणी ॲड करून बटाटे शिजण्यासाठी ठेवले. आता बटाटे एकीकडे शिजेपर्यंत दुसरीकडे मी गोड पाणी व तिखट पाणी बनवण्याची तयारी सुरू केली. तर तिखट पाणी बनवण्यासाठी प्रथम पुदिना, कोथिंबीर, मिरच्या हे स्वच्छ धुवून घेतल्या व त्या मिक्सरमध्ये ॲड केल्या. त्यासोबतच लसणाच्या 4-5 पाकळ्या व आलं खिसून घेतलं. आता थोडंसं पाणी ॲड करून ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता बारीक केलेलं हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता ते थोडंसं घट्ट होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. त्यासोबतच मी टाकला विकतचा पाणीपुरी मसाला. मग पाणीपुरी मसाला ॲड केल्यानंतर हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स केलं व त्यासोबत ॲड केली धना पावडर. आता इकडे गोड पाणी बनवण्यासाठी प्रथम मी गूळ खिसून घेतला व गूळ खिसून घेतल्यानंतर एका साईडला मी ओले खजूर आणि चिंच भिजत घातली होती. तर ओले खजूर आणि चिंच भिजत घातलेलं जे पाणी आहे ते गाळून घेतलं व ते गूळ खिसलेल्या पाण्यामध्ये ॲड केलं व त्यासोबतच थोडीशी लाल तिखट पावडर ॲड केली व धना पावडरही ॲड केली आणि थोडासा चाट मसालाही त्याच्यामध्ये ॲड केला. म्हणजे त्या पाण्याला चांगली टेस्ट येते. ते सगळं मिक्स करून घेतलं. आता आपण जे बटाटे उकडलेले होते त्याची साल काढून ते चांगले स्मॅश करून घेतले व त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, धना पावडर ॲड केली व ते मिक्स केले. आता आपली पाणीपुरी रेडी आहे. तर तिखट पाण्यामध्ये थोडीशी बुंदी ॲड केली, एकीकडे रगडा, गोड पाणी, कांदा, कोथिंबीर, पुऱ्या फोडून ठेवलेल्या होत्या आणि इकडे बटाटा हे सगळं आता आपलं रेडी आहे. आपली पाणीपुरी खाण्यासाठी आता रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.